नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण आधुनिक व्यवस्थापनाची संकल्पना पाहिली. त्याच्यामध्ये प्राचीन युग, प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, 16वे शतक, शास्त्रीय व्यवस्थापन, पूर्व काळ, शास्त्रीय व्यवस्थापन आणि आधुनिक व्यवस्थापन. याच्यामध्ये आपण आधुनिक व्यवस्थापन हे जे आहे हे 1950 पासून सुरू झालं असं आपण या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. म्हणजे आधुनिक व्यवस्थापन केव्हापासून आपण लक्षात घ्यायचं याच्यामध्ये आपण 1950 पासून घेणार आहोत हे लक्षात घेतलेलं आहे. त्यानंतर आपण ही संकल्पना लक्षात घेतल्यानंतर आपल्याला जे या पहिल्या युनिटमध्ये 3 जे आपल्या या आधुनिक व्यवस्थापनामध्ये योगदान देणारे तज्ज्ञ आहेत त्यांचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण विजय गोविंदराजन यांचा आपण अभ्यास करणार आहोत. हे विजय गोविंदराजन आहेत. यांच्याबद्दल या तासाला आपण थोडीशी त्यांच्या चरित्राविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यांचा बायोडाटा थोडक्यात आपण लक्षात घेणार आहोत. आणि मी आपणास सिलेबस लिहून देताना सुद्धा सांगितलं, सिलेबस विश्लेषण करताना सुद्धा सांगितलं की या विजय गोविंदराजन यांनी ज्या 2 महत्त्वाच्या संकल्पना मांडलेल्या आहेत त्या संकल्पनांचा आपण या ठिकाणी आधुनिक व्यवस्थापन पद्धतीमध्ये आपल्या या विषयामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आणि ज्यावेळेला आपण सिलेबस तयार करत होतो त्यावेळेला आपण आत्तापर्यंत अनेक परदेशी लोकांचा, परदेशी तज्ज्ञांचा आपण अभ्यास केला. पण आता स्वातंत्र्यानंतर 70 वर्षानंतर आपल्या भारतामध्ये सुद्धा व्यवस्थापनामध्ये अनेक चांगले दिग्गज, यशस्वी असे व्यक्ती योगदान देऊन गेलेले आहेत, आजही योगदान देत आहेत. म्हणून मॅनेजमेंट थिंकर्स जे टॉपचे 50 काढले जातात, मग त्याच्यामध्ये टाइम्स मॅगझिन काढत असेल किंवा फोर्ब्स मॅगझिन काढत असेल तर त्याच्यामध्ये आता आपले भारतीयसुद्धा व्यवस्थापन तज्ज्ञ स्थान मिळवू लागलेले आहेत. मग अशा आपल्या व्यवस्थापनात भारतामध्ये जे काही व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत ते जर जगातल्या टॉप मॅनेजमेंट थिंकरच्या यादीमध्ये जर येत असतील तर मग आपल्या आधुनिक व्यवस्थापन जो आपण शिकतोय त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास का नको. म्हणून आपण या भारतीय असणाऱ्या व्यवस्थापन तज्ज्ञांचा, आज जरी ते अमेरिकेत राहत असतील तरीसुद्धा ते भारतीय वंशांचे असल्यामुळे आपण त्यांना भारतीय व्यवस्थापन आणि मॅनेजमेंट थिंकरच्या आता आपण पुढं पाहणार आहोत. त्यांच्या याच्यामध्ये मॅनेजमेंट थिंकरची जी काही यादी आहे त्याच्यामधले हे पहिले आहेत की जे भारतीय व्यवस्थापन तज्ज्ञ पहिले भारतीय आहेत की त्या तज्ज्ञांच्या यादीमध्ये समाविष्ट असणार. म्हणून हा एक अतिशय आपल्या या नवीन अभ्यासक्रमाच्या याच्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा योगायोग मानावा लागेल आणि ते पहिल्यांदाच आपण अभ्यासाला घालतोय. त्यांच्या बाबतीत अनेक पहिल्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला चरित्रामध्ये पाहायला मिळतील. त्यांनी ज्या 2 कन्सेप्ट मांडल्या, 3 बॉक्स सोल्युशन आणि रिव्हर्स इनोव्हेशन, या 2 कन्सेप्टचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आपण त्यांचा चेहरा लक्षात घेतला. मी तुम्हाला एक शेवटी व्हिडिओसुद्धा यांचा एक दाखवणार आहे. तर त्यांचं जन्म आणि शिक्षण या बाबतीमध्ये थोडंसं आपण लक्षात घेऊ. त्यांचा जन्म जो आहे तो 18 नोव्हेंबर 1949 स्वातंत्र्यानंतर 2 वर्षांनी यांचा जन्म झाला आहे. चेन्नई, आजचं चेन्नई आहे त्यावेळेचं मद्रास, तामिळनाडू
भारतामध्ये झालेला आहे. म्हणून आपण यांना भारतीय व्यवस्थापन विचारवंत तज्ज्ञ असं म्हणतो. त्यांचं शिक्षण बघा, 1974 गोविंदराजन यांनी चार्टर्ड अकाउंटन्सीची जी आपली CA जर आपण म्हणतो चार्टर्ड अकाउंटंट, त्याची पदवी मिळवली. परंतु पदवी मिळवत असताना त्या भारतीय चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे, त्या इन्स्टिट्यूटनी, त्याला CIA म्हणतात, त्यांना राष्ट्रपती सुवर्णपदक दिलेलं होतं. आणि हे सुवर्णपदक कोणाला दिलं जातं तर भारतात पहिल्या क्रमांकानं जे हे चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा उत्तीर्ण होतात त्या विद्यार्थ्याला हे राष्ट्रपती सुवर्णपदक दिलं जातं. म्हणजे आता आपला रेफरन्स कसा येतो बघा, फक्त हे व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे किंवा इतर कुठलं स्पेशलायझेशन घेऊन नाही, तर चार्टर्ड अकाउंटंट सारखी एक अतिशय नावाजलेली पदवी घेऊन भारतामधून, आणि तेही राष्ट्रपती पदक म्हणजे पहिल्या क्रमांकाने घेऊन हे व्यवस्थापन विचारक बनलेले आहेत. त्यानंतर मात्र त्यांनी पुढचं जे मेजॉरिटी शिक्षण आहे ते परदेशामध्ये घेतलेलं आहे. आणि आपण ज्याचा नेहमी उल्लेख करतो त्या हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून त्यांनी MBAची पदवी मिळवलेली आहे. हार्वर्ड विद्यापीठामध्ये शिकणं हे जगामध्ये एक अतिशय भाग्याचं समजलं जातं. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकणं एक भाग्याचं समजलं जातं. आपल्याकडं साधं आपल्याला IIM मध्ये MBAला ॲडमिशन मिळत नाही, आणि आपल्याकडं IIM पेक्षा सुद्धा भारतामध्ये आता अतिशय नावाजलेल्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहेत, त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळत नाही. किंवा सिम्बॉसिस सारखे पुण्याला असणारी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहेत, त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळत नाही. गोविंदराजन यांनी चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी मिळवल्यानंतर MBA केलं, आणि तेही हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून केलं. म्हणजे 74ला त्यांनी 49चा जन्म आहे, 74ला त्यांनी CAची पदवी मिळवली, आणि 2 वर्षानंतर MBA पदवी मिळाली, आणि त्यानंतर 2 वर्षानंतर म्हणजे 1978ला DBA ही सुद्धा पदवी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधूनच मिळवलेली आहे. हे DBA जे आहे ही आपल्याकडची जी डॉक्टरेट पदवी आहे त्या पदवीसारखीच ही पदवी असते. आणि या ठिकाणी विशेष उल्लेखनीय बाब अशी आहे की त्या DBAसाठी त्यांनी जो प्रबंध सादर केलेला होता त्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंध म्हणून रॉबर्ट ब्राउन नावाचं पुरस्कार त्यांना देण्यात आले. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण BCom करता आहात, BComच्या शेवटच्या वर्षाला आलेला आहात. आपल्या पुढं शिक्षण, एखाद्या व्यक्तीचं शिक्षण मांडत असताना, आणि या ठिकाणी मला विशेष आनंद होतोय की विजय गोविंदराजन यांचं शिक्षण तुमच्यासमोर या ठिकाणी मांडत असताना, आणि ज्यांचा आपण या ठिकाणी मी वारंवार उल्लेख करतोय की अभ्यास आपण या ठिकाणी घातलेला आहे, ती ही साधी व्यक्ती नाही, ही अतिशय ब्रिलियंट. आपण त्यांचा जसजसा बायोडेटा पुढं बघत जाऊ तसं तुम्हाला अनेक गोष्टींचा उकल होत जाईल. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटची पदवी मिळाल्यानंतर MBA करून DBA सारखी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून पदवी मिळवणं, विद्यार्थी मित्रांनो, हे साधं सोपं काम नाही. त्यानंतर त्यांच्या करिअरचा आपण विचार करू. 78ला त्यांनी DBAची पदवी मिळाली. त्यानंतर पुन्हा ते भारतामध्ये आलेले आहेत, आणि भारतामध्ये जे अहमदाबादला IIM जे मी म्हटलं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, आता या ठिकाणी सुद्धा मला जायचं भाग्य लाभलेलं आहे. ह्या IIMला मी भेट दिलेली आहे. त्या ठिकाणी त्यांनी प्राध्यापक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केलेली आहे.
1978ला पदवी मिळाल्यानंतर लगेच भारतामध्ये येऊन त्यांनी 2 वर्ष IIM सहयोगी प्राध्यापक असोसिएट प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा ते 1980 ते 85 जवळजवळ 5 वर्ष हार्वर्ड विद्यापीठामध्ये ते व्हिजिटिंग सहयोगी प्राध्यापक होते आणि तसेच ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्यांनी असोसिएट प्रोफेसर म्हणून काम केले आहे. 5 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि पुन्हा ते 1985 टक स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. इथे ते प्रोफेसर झाले. विद्यार्थी मित्रांनो, परदेशामध्ये प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक या पदवीला किंवा प्राध्यापक असणाऱ्या व्यक्तीला अतिशय मानाचं स्थान असतं. सहजासहजी कोण प्राध्यापक होऊ शकत नाही. आणि जे प्राध्यापक होतात ते तेवढ्या कॅपॅसिटीचे असतात, तेवढ्या ब्रिलियन्सीचे ते असतात. आणि टक येथे असतानाच गोविंदराजन यांनी इन्सेटच्या फॉन्टेनब्ल्यू कॅम्पस आणि जपानच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये व्हिजिटिंग प्राध्यापक म्हणून काम केलं. म्हणजे टक स्कूल ऑफ बिझनेसमध्ये ते काम करत होतेच प्राध्यापक म्हणून, त्याचबरोबर साईड बाय साईडला या 2 विद्यापीठामध्ये, त्याच्यामधलं एक जपानमधलं विद्यापीठ आहे, त्या ठिकाणी व्हिजिटिंग प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. आता हे प्रोफेसर म्हणून त्यांचं या ठिकाणीपर्यंतची काही कारकीर्द आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर मात्र थोडेसे ते कन्सल्टन्सी या बाजूकडे वळलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा जनरल इलेक्ट्रिकचे पहिले मुख्य इनोव्हेशन कन्सल्टंट म्हणून काम सुरुवात केली. त्याचबरोबर ते 2008 ते 10 पुन्हा प्राध्यापक म्हणून काम करतच होते. मात्र याच कालावधीमध्ये जनरल इलेक्ट्रिक, त्याला GE म्हणतात शॉर्ट फॉर्ममध्ये, त्या ठिकाणी मेन इनोव्हेशन कन्सल्टंट म्हणून काम करत असताना तिथले जे CEO आहेत जेफ्री इम्मेट आणि ख्रिस ट्रिम्बल यांच्याबरोबर त्यांची सातत्याने चर्चा व्हायची. आणि हा संवाद होत असताना GE ज्या काही अडचणी असायच्या, ज्या समस्या असायच्या, त्या समस्येवरती चर्चा होत असताना त्यांनी या दोघांच्या बरोबरच एक पेपर लिहिला. त्या पेपरचं नाव होतं हाऊ GE डिस्टर्बिंग इटसेल्फ. म्हणजे ही जनरल इलेक्ट्रिक कंपनी आहे, ही स्वतःलाच कशी संपवून घ्यायला लागलेली आहे किंवा स्वतःच कशी अडचणीत येत आलेली आहे, या संदर्भातला तो लेख होता, तो पेपर होता. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच पेपरमधून जी आपली दुसरी कन्सेप्ट त्यांची आपण जी अभ्यासणार आहोत, रिव्हर्स इनोव्हेशन नावाची, ती कल्पना उदयास आलेली दिसते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लॉजिकली लक्षात घ्यायला पाहिजे, ती अशी की ज्यावेळेला आपण अनेक मोठ्या लोकांशी चर्चा करत असतो, आता ही मोठी लोक एकाच लेवलची आहेत, एकाच तोडीची आहेत, एकाच ब्रिलियन्सीची आहे, त्यावेळेला त्यांच्यामध्ये जो संवाद होत असतो तो एखाद्या इनोव्हेशनसारखा असतो. ते ज्यावेळेला एखाद्या समस्येवर चर्चा करत असतात, त्याचे उपाय ज्यावेळेला शोधत असतात, ते उपाय ज्यावेळेला सांगत असतात, ते उपाय म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक नवीन
नाविन्य असतं आणि त्याच्यातूनच ह्या आजच्या मेजॉरिटी आपण बघतोय मोठमोठ्या संकल्पना उदयास आलेल्या आहेत. आणि मग ज्या वेळेला ह्या ख्रिस ट्रिम्बल आणि जेफ्री इम्बेट यांच्याबरोबर चर्चा करत असताना त्याच्यामधून जी संकल्पना त्यांना लक्षात आली, आपण रिव्हर्स इनोव्हेशन कसं उदयास आलं हे डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि खरोखर आपल्या लक्षात येईल, आज सुद्धा तुम्ही तुमच्या विद्यार्थी मित्राबरोबर जर एखाद्या समस्येवर चर्चा करत असाल, एखाद्या विषयावरती चर्चा करत असाल, तर त्याच्यामधून सुद्धा आपल्याला काही नाविन्य मिळू शकतं. असे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज त्याच्यामध्ये आपल्याला जनरेट होऊ शकतात. पण आपली चर्चा ही त्या समस्येला धरून असली पाहिजे. ही चर्चा आपली सकारात्मक बाजूची असली पाहिजे. ही चर्चा आपली त्याची सर्वांगीण बाजू लक्षात घेऊन संवाद साधणारी असली पाहिजे. त्यानंतर आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. हे जे विजय गोविंदराजन आहेत, यांना VG नावाने ओळखलं जातं. जगभर VG म्हटलं की विजय गोविंदराजन हे गणित ठरलेलं आहे. आणि मगाशी मी जे सांगितलं तेच या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. विजय गोविंदराजन हे थिंकर्स 50 रँकिंगमध्ये समाविष्ट असणारे पहिले भारतीय व्यवस्थापन विचारवंत मानले जातात. हे आपल्याला मी आता सांगितलेलंच आहे. म्हणजे आपलं मॅनेजमेंट थिंकरच्या यादीमध्ये विजय गोविंदराजन यांनी अकाउंट ओपन केलं. आणि त्यानंतर मग आता आपण बघतोय 5 ते 6 सातत्यानं आपले भारतीय व्यवस्थापन विचारवंत या मॅनेजमेंट थिंकरच्या यादीमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. इतकंच नव्हे तर हे विजय गोविंदराजन टॉप 10 बिझनेस स्कूल प्रोफेसर आहेत. आपण त्यांचं शिक्षण पाहिलं, त्यांचं सुरुवातीचं करिअर प्राध्यापक म्हणून आपण पाहिलं. आणि ज्यावेळेला आपण इतर त्यांच्या गोष्टी लक्षात घेतोय त्यावेळेला सुद्धा या उल्लेखनीय बाबी त्यांच्या संदर्भातल्या आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत. ते एक उत्कृष्ट शिक्षक होते. त्यांचा तसा अनेक वेळेला अनेक इन्स्टिट्यूटच्या मार्फत उत्कृष्ट शिक्षक, बेस्ट टीचर म्हणून गौरव झालेला आहे. या ठिकाणी त्या सगळ्या संस्थांचा नामोल्लेख आपल्याला तसा फारसा गरजेचा नाही म्हणून या ठिकाणी मी घातलेला नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण विजय गोविंदराजन यांच्यापासून खरोखरच प्रेरणा घेतली पाहिजे. आणि हे प्रेरणा देणारं एक व्यक्तिमत्व आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना ब्रेक थ्रू आयडिया पुरस्कार, मी सुद्धा हा आयडिया शब्द या 2 कन्सेप्टच्या संदर्भात, ती आयडिया मग 3 बॉक्स सोल्युशनचे असू दे किंवा रिव्हर्स इनोव्हेशनचे असू दे, त्यांना कशी सुचली हे सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. म्हणून त्यांना ब्रेक थ्रू आयडिया पुरस्कार मिळाला. ब्रेक थ्रू म्हणजे लक्षात आलं का की असं काहीतरी आहे, इतकी मोठी समस्या आहे, पण ती समस्या सोडवण्यासाठी एकदम अचानक आपल्याला काहीतरी एक कल्पना सुचली आणि त्या कल्पनेचा फार चांगला इम्पॅक्ट झाला आणि ती समस्या संपली. त्याला ब्रेक थ्रू आयडिया म्हणू शकतो आपण. तर असे ब्रेक थ्रू आयडिया देणारे हे विजय गोविंदराजन आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांना इनोव्हेशन अवॉर्ड तर मिळालंच. म्हणजे या शतकामधलं सगळ्यात महत्त्वाचं इनोव्हेशन लक्षात घेतलं जातं आपल्या मॅनेजमेंटमध्ये, ते रिव्हर्स इनोव्हेशन्स. आणि त्यामुळे त्यांना हा इनोव्हेशन अवॉर्ड मिळालेले आहेत. त्यांचे अनेक पुस्तक आणि लेख आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही विजय गोविंदराजन असं जर फक्त गुगलला टाईप केलं तर त्यांच्या असंख्य कॉन्ट्रीब्युशन असणारे तुम्हाला हे 2 जर बघायला मिळतीलच, 3 बॉक्स सोल्युशन आणि रिव्हर्स इनोव्हेशन. याच्याबरोबर बाकीचीही त्यांची
जी काही पुस्तकं आहेत किंवा लेख आहेत किंवा बाकीचा जो त्यांचा कार्याचा भाग आहे तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यांना हे जे अवॉर्ड मिळालेले आहेत या संदर्भात हे सुद्धा तुम्हाला आता जे स्क्रीनवरती पाहायला मिळतं आहे ते सुद्धा तुम्हाला गुगलवरती जाऊन त्याचे डिटेल्स पाहायला मिळते. त्यांना विनर ऑफ थिंकर्स 50 मगाशी मी जे सांगितलं इनोव्हेशन अवॉर्ड म्हणजे आत्ताच मागच्या वर्षीच 2019ला मिळालेला आहे. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे हॉल ऑफ फेम आहे ना, याच्यामध्ये नाव इन्क्लूड होणं, तुम्हाला माहिती आहे तेंडुलकर, विराट कोहली यांचं त्या इंग्लंडच्या याच्यामध्ये फोटो लावला जातो, तिथं फोटो असणं एक भाग्याचं समजलं जातं. म्हणजे हॉल ऑफ फेममध्ये त्यांना इन्क्लूड केलं गेलं ते सुद्धा 2019 मध्ये. आणि थिंकरच्या यादीमध्ये ते पहिल्यांदा रँककडे झाले 2017ला आणि त्यांची रँक होती 21. म्हणजे इन द 50 मॅनेजमेंट थिंकर्स विजय गोविंदराजन वॉज रँकड 21st इन 2017. म्हणजे 2017मध्ये त्या 50च्या मॅनेजमेंट थिंकरच्या यादीमध्ये त्यांचा 21वा क्रमांक होता. त्यानंतर त्याच्या अगोदर त्यांचा 13वा क्रमांक होता 2015मध्ये. त्यानंतर 2013मध्ये त्यांचा 5वा क्रमांक होता आणि 2011मध्ये त्यांचा 3रा क्रमांक होता. उलट येणं पाहिलं तर त्यांचा थोडासा क्रमांक खाली खाली होत गेला, हे लक्षात येतं. परंतु 2017 नंतर त्यांनी जर हे वरचे 2 हॉल ऑफ फेम आणि म्हणजे मॅनेजमेंट 50 मधला जो इनोव्हेशन अवॉर्ड आहे याचा विचार केला तर 2011 पासून 2019 पर्यंत मागच्या वर्षाअखेरपर्यंत त्यांना सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स मिळत गेलेले आहेत. हे आपल्याला याच्यावरून लॉजिकली म्हणता येऊ शकतं. त्यानंतर मी मगाशी जे आयडिया म्हटलं त्या आयडियाचा उल्लेख मी या ठिकाणी केलेला आहे. विजय गोविंदराजन यांनी जी ही 3 बॉक्स सोल्युशन ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना अनेक संस्थांनी वापरली आणि अनेक संस्थांनी त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या नाविन्यपूर्ण रीतीने सोडवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच आपण त्यांचा अभ्यास आपल्याला घातलेला आहे. आपण सध्याच्या व्यवसायाच्या कार्यप्रदर्शन गरजा पूर्ण करीत असताना आपण पुन्हा कसा शोध लावाल हे आपल्याला या 3 बॉक्स सोल्युशनमधून स्पष्ट होतं. त्यांनी रिव्हर्स इनोव्हेशन हा सुद्धा सिद्धांत विकसित केला. आता मी फक्त थोडंसं इथं हायलाईट करतोय, आपण पुढं डिटेलमध्ये या ठिकाणी या गोष्टी पाहणार आहोत. विकसित कडून विकसनशील होण्याऐवजी उदयोन्मुख बाजारपेठेकडे जाण्याऐवजी नाविन्य सुरू होऊ द्या असा युक्तिवाद त्यांनी केला. आता या वाक्याचा अर्थ तुम्ही फार डिटेलमध्ये जाऊन आत्ता घेण्याचा प्रयत्न करू नका, ते नंतर आपण सविस्तर पाहणार आहोत. नाविन्य प्रथम विकसनशील बाजारपेठामध्ये निर्माण करून नंतर ते विकसित देशाकडे हस्तांतरित करा, हे वाक्य मात्र जाणीवपूर्वक लक्षात घ्या. आणि आता आजच्या पंतप्रधानांच्या घोषणेमध्ये आत्मनिर्भर भारत याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि आपली भारताची अर्थव्यवस्था, भारताची बाजारपेठ विकसनशीलच आहे. म्हणजे आमच्या देशामध्ये एखाद्या वस्तूला सेवेला बाजारपेठ निर्माण करा आणि मग विकसित देशाकडे जा. विकसित देशाकडून आमच्याकडे येऊ नका, तर आमच्याकडून त्या विकसित देशाकडे जाऊ दे. हे रिव्हर्स इनोव्हेशन आहे, आपलं लक्षात येईल. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये मगाशी मी म्हटलं गेल्या शतकातील मॅनेजमेंट इन द ग्रेट मोमेंटम पैकी एक म्हणून रिव्हर्स इनोव्हेशन निवडलेलं आहे. गेल्या शतकामधलं मोमेंट आपण म्हणतो ना, क्षण, मॅनेजमेंटमधला ग्रेट क्षण शतकामधला रिव्हर्स इनोव्हेशन आहे.
आपण एखाद्याला म्हणतो ना, एखाद्या अभिनेत्याला विचारतो, मी तुमचं एवढं तुम्ही काम केलं त्यातलं तुम्हाला काय आवडतं नेमकं. तसं शतकामध्ये जे इनोव्हेशन झालं त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आपलं मॅनेजमेंटमधलं काही इनोव्हेशन असेल तर रिव्हर्स इनोव्हेशन. म्हणून मी त्याला आयडी असं नाव दिलं. ते ब्रेक थ्रू आयडिया पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्याच्यावरून मी आयडिया घेतली आणि इथं आयडिया केली. आता आपल्याला एक या ठिकाणी व्हिडिओ पाहायचा आहे. आपण व्हिडिओ पाहूया आणि मग आपला आजचा लेक्चर या ठिकाणी संपेल. Vijay Govindarajan. I am the Cox Distinguished Professor at the Tuck School of Business at Dartmouth College. I have been working with WABI over a number of years. I have participated in WABI events like World Business Forum, World Innovation Forum, the main events in New York City, in countries like Italy and South America over the years. My first message to you is be safe, be healthy, and stay at home. But this is also an opportunity for us to reflect on what can we learn from this COVID experience that can make our own life better post-COVID, make the world a better place. All of us have to focus on our own area of expertise and see what changes are possible. My area of expertise is innovation. Therefore, I was thinking, how can innovation help us in the post-COVID world? And I was also applying it to the industry I am part of, the education industry. You see, when MOOCs were introduced about a decade ago, these are platforms like edX, Coursera, Khan Academy, etc. There was a general sense that the rote learning in the universities will migrate to these MOOC platforms, and universities will only do what is best done face to face. But that didn't happen. If anything, the university business model flourished in the last decade because there was no mass experimentation of those online technologies. That is what is happening this spring. At Tuck School, where I teach, and across all business schools, now in the spring quarter, every course is migrated to the online platform. In fact, if 6 months ago, if our dean had told the Tuck faculty that we should all teach our courses on Zoom, there would have been a revolt, to put it mildly. But in 8 days, our faculty migrated to the online platform. There is a mass experimentation now going on in remote learning and remote teaching. Can we use that to make some long-term changes? If you really look at history, when there has been an external shock, and because of that we start a mass experimentation, then it leads to more permanent change. Take for instance World War II. During World War II, men had to go outside the country to really be part of the war. Therefore, women in the US were forced to work in factories. And after World War II, we realized
women actually not only did those jobs, but they were really good at it. Women's movement has never looked back since 1950. We have the same moment today. I would urge everyone listening to this short video to think about how innovation can be used in your own sphere of influence to make the world a better place. I am a firm believer in innovation. I am a firm believer in human spirit for entrepreneurship innovation. That is what is going to make us much stronger after this terrible coronavirus crisis is brought under control. That is my main message to you. But even more importantly, let me return to my original message. I want everyone listening to this video, stay safe, stay healthy, bond with your family, and stay home. व्हिडिओतनं बाहेर कसं तुम्ही हे चालूच ठेवलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहिला, याच्यामधून आपल्याला विजय गोविंदराजन यांनी आत्ताची जी कोविड परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण कसे सामोरे जाणार आहात ते या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपण ते निश्चितपणे या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर लक्षात घेऊ शकाल. एवढी कोरोना व्हायरसची परिस्थिती असतानासुद्धा ते आपल्याला इनोव्हेशनबद्दल अगदी ठामपणाने सांगतायत. त्यामुळे आपणसुद्धा या इनोव्हेशनचा निश्चितपणे विचार केला पाहिजे. आपण आजच्या तासाला त्यांच्या जन्म, शिक्षण आणि करिअर, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल आणि आपण ज्या इथून पुढच्या तासाला ज्या 2 त्यांच्या कन्सेप्ट अभ्यासणार आहोत त्याबद्दल थोडक्यात चर्चा केलेली आहे. आजच्या तासाला आपण इथे थांबूया. नमस्ते. मला फक्त एक शंका येते.